नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, हिवाळा स्पेशल म्हणजे आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची पानांची भाजी. तर अशी गरगटा भाजी बनवणार आहोत. चला तर बनवूया. आजी काय बनवते? पिल्लू, आज आपण ना अशी हरभऱ्याच्या पानाची भाजी छान बनवूया, कारण ही भाजी ना खूप सुंदर लागते. आजी त्याच्यासोबत भाकर बनवला. हो, बाजरीची भाकर बनवूया आपण. ही हरभऱ्याच्या पानाची भाजी एकदम छान अशी 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे मी, कारण माती वगैरे असते. आता गावी कसं आपण पानाची भाजी आणतो, पण ते गावच्यामध्ये आणि इकडल्यामध्ये फरक आहे. तर ही भाजी खूप सुंदर धुवून घेतलेली आहे मी. आणि हे तेल घेतलेलं आहे आपल्याला. ही गरगटा भाजी करायची म्हटल्यावर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. हे शेंगदाणे मी अर्धा तास भिजत घातले होते, ते छान भिजले. लसूण आहे, वाटण्यासाठी लसूण घेतलेलं आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिरे, मीठ. आपण आता छानपैकी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहे, लसूण आणि शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आपल्याला. कारण कसं आपण वाटण करणार आहोत ते काय आपण तेलामध्ये परतून घेणार नाही, कारण भाजी आपण डायरेक्ट गरगटा करून घेणार आहोत. त्याच्यामुळे ना आपण असं छान परतून घ्यायचं असतं. हे शेंगदाणे आणि लसूण म्हणजे आपला कच्चेपणा दूर होईल आणि उग्रवास असतो ना तो निघून जातो. तर ही भाजी इतकी छान होते मंडळी, तुम्हाला सांगते. आपली बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो. तर ही भाजी आपल्याला इतकी सुंदर म्हणजे गरगटा भाजी बनवणार आहोत आपण. आता आपण या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मिरच्या पण थोड्याशा आपण परतून घेऊ छानपैकी, म्हणजे कसं भाजी एकदम छान चवदार लागेल. अशी भाजी आपल्याला बनवून घ्यायची. आता हे अशा पद्धतीने आपण मसाला करून घेतलेला आहे. आता आपण छान वगैरे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत ही भाजी. कारण ही भाजी ना आंबट असते, पण चवीला खूप सुंदर लागते बाजरीच्या भाकरीबरोबर. एकदम गावरान पद्धतीने आपण भाजी बनवतोय. आता आपण जिरे टाकून घेणार आहोत भाजीमध्ये. हे असे जिरे चांगले तडतडले ना का आपण अशी भाजी टाकून घ्यायची. हे भाजी अशी आपण अगोदरच वाटणार नाही आपण, कारण बेसन पिठात आपण ना गरगटा करून घेणार आहोत आता त्याचा. आता ही भाजी आपण अशी परतून घेणार आहोत छानपैकी. असे थोडे चांगले परतले ना, थोडं पाणी टाकून आपण थोडे शिजवून द्यायचे. नंतर आपण बेसन पिठामध्ये असे गरगटून घेणार आहे ते. आता आपण थोडंसं पाणी टाकू आणि शिजवून घेऊ. पाणी टाकलं का एकदम छान असं एकदम मऊसूत भाजी शिजणार आहे. हे पाय बरं. मिक्सरमध्ये वाटलं ना का जास्त ग्रीन ग्रीन कलर येतो. मिक्सरमध्ये वाटून नाही घ्यायची भाजी, कारण आपण बहुतेक लोक मिक्सरमध्ये वाटतात, पण मला आवडत नाही. ते एकदम हिरवं मुलं खात नाहीत अशी भाजी. अशी भाजी दिसायला पण सुंदर आणि खायला पण सुंदर. आता आपण हे मिरची, शेंगदाणे जे आपण मसाला तळून घेतला होता तेलामध्ये थोडंसं तेल टाकून, आपली भाजी शिजेपर्यंत आपण हे वाटण तयार करून घेऊ आपण. म्हणजे आता थंड झालेलं आहे ना वाटण ते, त्यामुळे घ्यायचं आपण. आता मीठ घेतलेलं आहे, मीठ, जिरे, तर थोडंसं आपण त्याच्यामध्येच टाकून वाटून घेऊ. आणि मंडळी, तुम्हाला एक सांगू का, हे मीठ टाकताना ना तुम्ही तुमच्या म्हणजे स्वादानुसार मीठ टाका. आता मला भाजीचं योग्य प्रमाण माहीत आहे, त्यामुळे मी मीठ अगोदरच टाकलेलं आहे. पण तुम्हाला असं जर वाटत असेल तर तुम्ही मीठ नंतर टाकू शकतात. तर अशी भाजी आपण जे वाटण केलेलं आहे ना असं वाटायचं, म्हणजे एकदम बारीकसुद्धा नाही आणि जाडसुद्धा नाही, असं थोडंसं रवाळ म्हणून वाटलेलं आहे आपण हे वाटण. काय बरं. आता ही भाजी आपली छान शिजलेली आहे. अशी मस्त शिजून घेतली ना का मस्त गरगटा तयार होईल बघा तिचं. थोडी कच्ची अजून. आपण आता हे बेसन पीठ असं थोडंसं टाकून घेणार आहे. हे बेसन पीठ असं छान टाकलं का असं मस्त एकदम एकत्र करून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला. कारण हे पीठ आहे ना असं आटून घ्यायचं मस्त, म्हणजे भाजी छान आटून अशी मस्त होते बघा. बरं. असं म्हणजे एकदम बेसन पीठ आणि भाजी आपण एकत्र करून घेतलेली आहे. एकदम असं छान एकजीव करून घ्यायची, कारण कसं म्हणजे चव पण छान लागते. आता बघा भाजी एकदम कढईला सोडायला लागली. आता या स्टेपला आपण शेंगदाणे घालू. जे उकडलेले शेंगदाणे घेतले होते ना मी, ते टाकून घेणार आहोत. हे शेंगदाणे टाकले ना का खूप छान लागतात, भाजीची चवच अप्रतिम होते. कारण
आपण बेसन पीठ आणि शेंगदाणे आता एकत्र करून घेतलेले आपण हे पहा. तर उकडलेले शेंगदाणे पण टाकून घेतलेले. तर आता हे ना असे छान गरगटून करून घ्यायची भाजी. म्हणजे कसं एकदम छान लागते भाजी, चव चांगली लागते भाजीची. आपण मिक्सरमध्ये वाटून घेतो पण ती भाजी कसं एकदम हिरवी हिरवी दिसते. हिरवी हिरवी दिसते का मुलं काय म्हणतात, मम्मी हिरवी भाजी खायला कंटाळा करतात. मग अशी भाजी छान लागते. तर आता आपण हे जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते टाकून घेणार आहोत भाजीचं. म्हणजे कसं एकदम छान भाजी होईल बघा ही हरभऱ्याची. आता ही भाजी ना आपण पालकची भाजी किंवा त्या भाज्या करतो ना अशी गरगट्टा भाजी तयार होणार आहे बघा ही. कारण ही भाजी खूप सुंदर लागते चवेला. पहा बरं किती छान दिसते ही भाजी. आता ही भाजी खूपच घट्ट झाली. इतकी घट्ट नको म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ घट्ट करू शकतात. पण मला इतकी घट्ट भाजी नको आहे कारण मला बाजरीच्या भाकरीबरोबर असं मस्त छानपैकी चुरून भाकर खायची. तर आता थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि पहा अशा पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, खूप छान लागते ही भाजी. आता आपण एकच म्हणजे खरीच चव कशामध्ये, तर आता तुम्ही पुढील याच्यात बघूच शकतात. पहा बरं आता या भाजीला आता मी छानपैकी तो वरण तडका देणार आहे. असं वरण तडका दिला ना का ही भाजी खूप सुंदर लागते. ते मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर आपण आता त्याला छानपैकी खमंग फोडणी देऊ मस्त. तेल तर गरम नाही झालं अजून. जिरे टाकून घेतलेले आहे मी आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे. ही लसणाची फोडणी जर वरून दिली ना भाजीला खूपच चव येते, एकदम छान अप्रतिम भाजी होते. तर असं थोडंसं असं लसूण आपला थोडा लाल कलर करून घ्यायचा लसणाचा. म्हणजे कसं फोडणी चांगली बसली ना का भाजीला चव छान आहे. पहा बरं अशा पद्धतीने आपल्याला लसणाची फोडणी आणि जिऱ्याची फोडणी बनवून घेतलेली आहे मी. तर ही भाजी आहे ना आता मी हीच फोडणी भाजीमध्ये टाकून झाकण बंद करून घेणार आहे. म्हणजे सुगंध एकदम छान येतो भाजीचा. पहा बरं पटकन झाकण लावायचं असं. तुम्ही पाहू शकता किती छान भाजी झालेली आपली ही हरभऱ्याची गरगट्टा भाजी. हिरवी नाही काही नाही काही नाही, किती सुंदर दिसते ही भाजी. आपण ना असं मस्त भाकरीबरोबर खाणार आहोत. तर मंडळी आपण आता ना भाजी झाली एक भाकर करून दाखवते मी तुम्हाला, खूप छान. तर मंडळी हे बाजरीचं पीठ आहे ना असं चांगलं रगडून मळून घ्यायचं. जितकं आपण पीठ मळणार ना तितके भाकर छान होते आपली. कारण हे बाजरीची भाकर करणं म्हणजे पिठावर असतं. आपण हा उंडा जितका मेहनतीने करू नये तितके भाकर आपली रोज करू लागते. एकदम असे छान भाकर होणार बघा हे भाकर आणि भाजी खायला म्हणजे एकदम अप्रतिम. तर मंडळी या पद्धतीने मी असं भाकरीचा उंडा बनवून घेतलेला आहे. तर तुम्हाला मी सांगू का ही बाजरीची भाकर आणि आपल्या हरभऱ्याची भाजी, पालकची भाजी, पातळ मेथीची भाजी हे भाकरीबरोबर खूप छान लागते. तर मंडळी आज मी जी हरभऱ्याची भाजी बनवून दाखवली ना तुम्हाला, तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण प्रत्येक भागात पद्धत वेगळी असते. तर आज मला तुम्ही नक्की सांगणार आहे का हरभऱ्याची भाजी तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवतात. तर मंडळी आपण छानपैकी तशी भाकर बनवून घेऊ आता. तर मंडळी आपला उंडा छान झाला, एकदम सॉफ्ट झाला आहे. तर आपण मस्त भाकर भाजून घेऊ. एक भाकर अशी थापून छानपैकी मस्त भाजून घ्यायची. पहा बरं किती छान भाकर झालेली आहे आपली. पीठ मळलं चांगलं का भाकरी चांगली होते. पहा बरं आता आपण अशी जी पिठाची बाजू असते ना ती वरती करायची. आता ही भाकर आहे ना सगळीकडे पाणी लावून घेतलेले बघा मी असं. आता ही बाजू आहे ना आपण अशी पलटून घ्यायची. हा बरं किती छान भाकरी भाजलेली आहे आपली. अशा पद्धतीने भाकर भाजून घ्यायची. आता मी हीच भाकर ना गॅसवर भाजणार आहे ना.
अशी भाकर भाजली पाहिजे एकदम छान खरपूस. मंडळी ही भाजी इतकी छान झाली ना, खरोखर बघूनच तोंडाला पाणी आले. इतकी भाजी सुंदर झाली. आणि मंडळी हा जर व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मी थोडीशी खाऊन दाखवते तुम्हाला, कारण मला भाजी बघून ना माझ्या नातूला पण आवडली. कारण ही भाजीच इतकीच म्हणजे सुगंध इतका छान झाला आलाय ना घरामध्ये का विचारूच नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय बाय.